संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात सर्वच्या सर्व आरोपींना जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषी ठरवले। या आरोपींमध्ये चेअरमन ज्ञानदेव वाफारे, व्हाईस चेअरमन यांच्यासह संचालक मंडळाचा समावेश असून आरोपींच्या शिक्षेवर सोमवारी 8 एप्रिलला सुनावणी होणार असल्याची माहिती सरकारी वकील अनिल ढगे यांनी दिली। संपदा पतसंस्थेत सुमारे 13,38,00,000 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपींमध्ये ज्ञानदेव सदाजी वाफारे, सुजाता ज्ञानदेव वाफारे, सुधाकर परशुराम थोरात, भाऊसाहेब कुशाबा झावरे, उत्तमराव दगडू चेमटे, दिनकर बाबाजी ठुबे, विष्णुपंत गणपत व्यवहारे, राजे हसन अमीर, बबन देवराम झावरे, लहू सयाजी घंगाळे, हरिश्चंद्र सावेराम लोंढे, रवींद्र विश्वनाथ शिंदे, साहेबराव रामचंद्र उर्फ बाळासाहेब भालेकर, संजय चंपालाल बोरा, अनुप प्रवीण पारेख, मारुती खंडू रोहकले, चिमाजी खंडू रोहकले, बबन खंडू रोहकले, सुधाकर गोपीनाथ सुंबे, गोपीनाथ शंकर सुंबे, महेश बबन झावरे आणि संगीता हरिश्चंद्र लोंढे या 22 जणांचा समावेश आहे। या खटल्यात जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अहमदनगर NR नाईकवडे यांनी संपदा पतसंस्थेला झालेल्या अपहार रक्कम 13,55,5667 प्रकरणी वेगवेगळ्या कलमांखाली दोषी धरले आहे। सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने अनिल ढगे हे काम पाहत असून त्यांना औसायक मंडळाच्या वतीने ॲडव्होकेट सुरेश लगड आणि ठेवीदारांच्या वतीने ॲडव्होकेट अनिता दिघे सहाय्य करत आहेत। सदर सत्र खटल्यामधील लेखापरीक्षक देवराम मारुतराव बारसकर यांनी वरील आरोपींविरुद्ध 1 ऑगस्ट 2011 रोजी कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर येथे फिर्याद दिली। फिर्यादी यांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 177, 409, 417, 420, 465, 467, 468, 471, 120 ब आणि महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायदा 1999 चे कलम 3 प्रमाणे फिर्याद दिली होती। सदर खटल्याचे कामकाज आणि अंतिम युक्तिवाद होऊन आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले। ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।